Morning student, welcome to today's science and technology lecture part second. Student, we have discussed the chapter number second, life process in living organism part first. त्याच्यामध्ये आपण सेल डिव्हिजन पाहत होतो. मग त्या सेल डिव्हिजनमध्ये आपण सेल डिव्हिजनमध्ये काल मायटोसिस पाहिलं. त्यानंतर आज काय पाहायचं आहे आपल्याला, मिओसिस पाहायचं आहे. काय पाहायचं आहे, मिओसिस. मग मिओसिस कसं आहे तर त्यांनी म्हटलं आहे मिओसिस इज कम्प्लिटली थ्रू द टू स्टेज. म्हणजे त्यांनी सांगितलं की मिओसिस म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, अर्धसूत्री विभाजन. मग पुढं काय म्हणलं आहे, मिओसिस इज कम्प्लिटली थ्रू द टू स्टेज. मग हे अर्धसूत्री विभाजन कसं होतं तर त्यांनी सांगितलं की 2 स्टेजमध्ये होतं, तर 2 टप्प्यामध्ये होतं. म्हणजे मराठीमध्ये जर माहिती म्हणलं तर आपण ते कसं होतं तर 2 टप्प्यामध्ये होतं. मग त्यांनी म्हटलं दोज 2 स्टेज आर मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्या 2 स्टेज आहेत, त्या 2 स्टेज कोणत्या 2 स्टेजमध्ये मिओसिस होत असतं तर त्यांनी म्हटलं दोज 2 स्टेज आर मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. मग इन मिओसिस फर्स्ट म्हणजे त्यांनी सांगितलेले की अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2. मग मिओसिस फर्स्टमध्ये नेमकं काय होतं तर त्यांनी म्हणले इन मिओसिस फर्स्ट रिकॉम्बिनेशन क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम अँड देअर आफ्टर दोज होमोलोगस क्रोमोझोम आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या मिओसिस फर्स्टमध्ये काय होत असतं तर रिकॉम्बिनेशन क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे त्यांनी सांगितलं की रिकॉम्बिनेशन क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन 2 होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे काय होतं तर 2 जनुकीय विचरण होऊन जनुकीय पुनः संयोजन होत असतं, क्रॉसिंग होत असतं. कशामध्ये तर जे सजातीय गुणसूत्र, होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सजातीय गुणसूत्र असं म्हणतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की मिओसिस फर्स्टमध्ये काय होतं, रिकॉम्बिनेशन म्हणजे क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे 2 होमोलोगस क्रोमोझोम असतात, सजातीय गुणसूत्र असतात. त्या 2 सजातीय गुणसूत्रामध्ये काय होत असतं तर क्रॉसिंग होत असतं. काय होत असतं, क्रॉसिंग होत असतं. पुढं काय होत असतं, देअर आफ्टर दोज होमोलोगस क्रोमोझोम आर डिव्हायडेड इंटू 2 ग्रुप्स. म्हणजे त्यांनी सांगितलं ते जे 2 क्रोमोझोम आहेत ते नंतर ते काय होत असतात, 2 ग्रुपमध्ये डिवाइड होत असतात. म्हणून त्यांनी म्हटलं देअर आफ्टर दोज होमोलोगस क्रोमोझोम आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स अँड दस टू हॅप्लाइड सेल आर फॉर्म्ड. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की हे रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर जी सजातीय गुणसूत्र आहेत ते 2 संचामध्ये काय केली जातात, 2 ग्रुप्स म्हणजे 2 संचामध्ये काय केली जातात, विभागली जातात. आणि 2 त्याच्यापासून काय तयार होत असतात, ग्रुप्स अँड दस 2 हॅप्लॉइड सेल आर फॉर्म. म्हणजे त्याच्यापासून काय होत असतं तर हॅप्लॉइड सेल्स तयार होत असतात. हॅप्लॉइड सेल म्हणजे आपल्याला माहिती आहे, हॅप्लॉइड सेल आपण कशाला म्हणतो तर एकगुणी पेशीला आपण हॅप्लॉइड सेल म्हणतो. डिप्लॉइड सेल कशाला म्हणतो, द्विगुणी पेशी म्हणजे 2 गुणी पेशी असतात त्याला आपण काय म्हणतो, डिप्लॉइड सेल्स असं म्हणत असतो. मग हे तुम्हाला माहिती म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. मिओसिसमध्ये काय होत असतं, 2 स्टेज ऑफ मिओसिस. फर्स्टमध्ये रिकॉम्बिनेशन होतं 2 होमोलोगस क्रोमोझोममध्ये आणि त्याच्यामधून होमोलोगस क्रोमोझोम डिव्हाइड होतो. तो काय त्याच्यामधून 2 ग्रुप्स तयार होत असतात आणि तयार झालेले 2 ग्रुप त्याच्यापासून काय होत असतं तर दस 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड. म्हणजे 2 एकगुणी पेशी त्याच्यापासून काय होत असतात, तयार होत असतात. नंतर पुढं काय होतं पहा तर हा झाला मिओसिस फर्स्ट. मग मिओसिस सेकंडमध्ये काय होतं तर बघा, मिओसिस सेकंडमध्ये काय होतं तर त्यांनी सांगितलं की मिओसिस सेकंड इज जस्ट लाईक मायटोसिस. म्हणजे मिओसिस सेकंड कशासारखं आहे तर मायटोसिससारखं आहे. म्हणून त्यांनी म्हणताना म्हटलं आहे की मिओसिस सेकंड इज जस्ट लाईक मायटोसिस इन दिस स्टेज 2 हॅप्लॉइड डॉटर सेल आर फॉर्म्ड इन मिओसिस फर्स्ट. म्हणजे आपण मागं पाहिलेलं आहे की मिओसिस फर्स्ट कसं आहे तर जस्ट लाईक मायटोसिस म्हणजे मायटोसिससारखंच आहे. जसं काल आपण पाहिलं तशा पद्धतीने मायटोसिससारखंच आहे.
आहे. मिओसिस सेकंड इज जस्ट लाईक मायटॉसिस. इन दिस स्टेज 2 हॅप्लॉइड डॉटर सेल इज फॉर्म्ड इन मिओसिस फर्स्ट. म्हणजे त्यांनी सांगितलं की मिओसिस फर्स्टमध्ये काय होत असतं, तर आपण आत्ता पाहिलं की मिओसिस फर्स्टमध्ये दोन एकगुणी पेशी, 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स म्हणजे 2 जनन पेशी, 2 जनन एकगुणी पेशी काय होत असतात, तयार होत असतात. मग पुन्हा काय होत असतं, तर मिओसिस फर्स्ट अंडरगोज डिव्हिजन बाय सेपरेशन ऑफ रिकॉम्बिनेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड अँड 4 हॅप्लॉइड डॉटर सेल इज फॉर्म्ड. मग त्यांनी म्हटलेलं आहे की काय होतं, तर अंडरगो डिव्हिजन बाय सेपरेशन ऑन रिकम्बाइंड सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये सेपरेशन होत असतं रिकम्बाइंड सिस्टर क्रोमॅटिड्स अँड 4 हॅप्लॉइड डॉटर सेल आर फॉर्म्ड. म्हणजे त्याच्यापासून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल काय होत असतात, तयार होत असतात. मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 2 वेगवेगळ्या जोड्यावरून त्याच्या पेशीची विभाजन होऊन त्यापासून 4 एकगुणी पेशा 4 हॅप्लॉइड सेल्स डॉटर सेल्स म्हणजे काय, तर 4 एकगुणी पेशी तयार होत असतात. म्हणून त्यांनी सांगितलं इन दिस स्टेज द 2 हॅप्लॉइड डॉटर सेल इज फॉर्म्ड मिओसिस फर्स्ट अंडरगो डिव्हिजन बाय सेपरेशन ऑफ रिकम्बाइंड सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे हे सिस्टर क्रोमॅटिड्स काय होत असतात, रिकम्बाईन होत असतात. आणि पुढं त्यांनी म्हटलेलं आहे की 4 हॅप्लॉइड डॉटर सेल आर फॉर्म्ड. म्हणजे त्याच्यापासून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होत असतात. पुन्हा पुढं काय म्हणलं आहे की प्रोसेस ऑफ गॅमेट प्रोडक्शन अँड स्पोर फॉर्मेशन ऑकर बाय मिओसिस. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की प्रोसेस ऑफ गॅमेट प्रोडक्शन अँड स्पोर फॉर्मेशन ऑकर बाय मिओसिस. म्हणजे त्यांनी सांगितलं की ही जी इग्मकाची निर्मिती होते ती इग्मक निर्मिती आणि बीजाणू प्रक्रिया तयार करण्याची प्रक्रिया ते कुणामध्ये होत असतं, स्पोर फॉर्मेशन म्हणजे आपण म्हणतो बीजाणू निर्मिती, आणि त्याचप्रमाणे गॅमेट प्रोडक्शन म्हणजे आपण म्हणतो त्याला युग्मक निर्मिती. मग ही जी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया कशामध्ये होत असते, तर मिओसिसमध्ये होत असते. म्हणून त्यांनी पुन्हा म्हणलं सेल आर फॉर्म्ड फ्रॉम प्रोसेस ऑफ गॅमेट प्रोडक्शन अँड स्पोर फॉर्मेशन बाय मिओसिस. इन दिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन 4 हॅप्लॉइड एन डॉटर सेल आर फॉर्म्ड. म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीच्या पेशीमध्ये 4 हॅप्लॉइड डॉटर सेल काय होत असतात, फॉर्म होत असतात. म्हणून त्यांनी म्हटलं इन दिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन 4 हॅप्लॉइड एन डॉटर सेल आर फॉर्म्ड फ्रॉम 1 डिप्लॉइड 2 एन सेल. म्हणजे त्याच्यापासून काय तयार होत असते, तर 4 हॅप्लॉइड डॉटर सेलपासून 1 डिप्लॉइड 2 एन सेल तयार होतात. ड्युरिंग दिस प्रोसेस म्हणजे पुढं काय म्हटलेलं आहे बघा की ड्युरिंग दिस सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन द होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये क्रॉसिंग होत असतं आणि ड्युरिंग दिस सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन द होमोलोगस क्रोमोझोम अँड देअर बाय जिनेटिक रिकॉम्बिनेशन्स ऑकर. म्हणजे त्याच्यामध्ये जिनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर या पेशी विभाजनाच्या वेळी काय होत असतं, त्याच्यामध्ये जिनेटिक रिकॉम्बिनेशन होत असतं. आणि ड्यू टू दिस ऑल 4 डॉटर सेल आर जिनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट सेल अँड फ्रॉम इच अदर 2. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या ज्या डॉटर सेल्स आहेत त्या सगळ्या ऑल 4 डॉटर सेल ज्या फॉर्म झालेल्या आहेत वरती त्या जिनेटिकली डिफरंट असतात. म्हणजे जनुकीयदृष्ट्या काय असतात, वेगळ्या असतात. कुणापासून, फ्रॉम पॅरेंट सेल अँड फ्रॉम इच अदर 2. म्हणजे ज्या पॅरेंट सेल आहेत, जनक पेशी आहेत, त्या जनक पेशीपासून ते काय असतात, वेगळ्या असतात. तुमच्या लक्षात आलं असेल मायटोसिस मिओसिस हा जरा क्रिटिकल म्हणजे अवघड जसा पार्ट आहे, तरी तुम्ही 2-3 वेळा पुस्तकातून वाचायचा आहे. त्यानंतर बघा ट्रायदिसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, काय सांगितलं आहे की कोनिकल ग्लास स्लाईड, कवर स्लिप, फोरसेप आणि कंपाऊंड, मायक्रोस्कोप आणि वॉच ग्लास हे ॲपॅरेटसमध्ये दिले. आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचं आहे. त्या एक्सपेरिमेंटसाठी काय काय ॲपॅरेटस लागतात तर त्यांनी ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. काय म्हटलं आहे, कोनिकल फ्लास्क आहे, ग्लास स्लाईड आहे, कवर स्लिप आहे, फोरसेप आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे आणि वॉच ग्लास आहे. हे ॲपॅरेटस आपल्याला काय साहित्य लागतं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मटेरियल्स काय लागतं आहे बघा, तर मीडियम साईज ओनियन म्हणजे मध्यम स्वरूपाचा आपल्याला काय लागतो आहे, कांदा लागतो आहे. आयोडीन सोल्युशन म्हणजे आयोडीनचं काय लागतं आहे, सोल्युशन लागतं आहे. मध्यम स्वरूपाचा कांदा आणि आयोडीनचं काय लागतं आहे, सोल्युशन लागतं आहे. त्यानंतर बघा प्रोसिजर.
प्रोसिजर म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की काय कृती करायची आहे आपल्याला. तर बघा, टेक अ मिडियम साईज ओनियन म्हणजे एक मध्यम स्वरूपाचा काय घ्यायचा आहे, कांदा घ्यायचा आहे. टेक अ मिडियम साईज ओनियन, कीप इन कोनिकल फ्लास्क. तो कशामध्ये कीप करायचा आहे, ठेवायचा आहे, कोनिकल फ्लास्कवरती ठेवायचा आहे. फिल्ड विथ वॉटर म्हणजे तो जो कोनिकल फ्लास्क आहे ते कशाने फिल झालेला पाहिजेत, वॉटरने फिल झालेला पाहिजेत. म्हणून त्यांनी सांगितले टेक अ मिडियम साईज ओनियन, कीप इन कोनिकल फ्लास्क फिल्ड विथ वॉटर इन सच वे दॅट रूट ऑफ ओनियन विल बी कॉन्टॅक्ट विथ वॉटर. म्हणजे अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे की एक चंचुपात्रावरती कांदा अशा पद्धतीने ठेवायचा आहे की ते चंचुपात्र पाण्याने भरलेलं असावं. पाण्याने भरलेल्या चंचुपात्रामध्ये मुळं अशा पद्धतीने ती कांद्याची मुळं पाण्यामध्ये बुडलेली, पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलेली असावीत. अशा पद्धतीने तुम्हाला ती काय करायची, अरेंजमेंट करायची. टेक अ मिडियम साईज ओनियन, कीप इन कोनिकल फ्लास्क फिल्ड विथ वॉटर इन सच वे दॅट अ रूट ऑफ ओनियन विल बी कॉन्टॅक्ट विथ वॉटर. पुढं काय करायचं आहे, ऑब्झर्व द रूट ऑफ ओनियन आफ्टर 4 to 5 days. म्हणजे 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला त्या कांद्याच्या मुळाचं निरीक्षण करायचं आहे. ऑब्झर्व द रूट ऑफ ओनियन आफ्टर 4 to 5 days म्हणजे किती दिवसानंतर, 4 ते 5 दिवसानंतर. म्हणून त्यांनी म्हणले ऑब्झर्व द रूट ऑफ ओनियन आफ्टर 4 to 5 days. कट द टिप ऑफ सम रूट म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की काय करा, त्या काही तुम्ही 4 ते 5 दिवसानंतर निरीक्षण केल्यानंतर पुढं काय म्हणले, कट द टिप ऑफ सम रूट ऑफ अँड पुट देम इन टू वॉच ग्लास. म्हणजे काही त्याची टोकं आहेत, मुळाची टोकं आहेत, ते मुळाची टोकं तुम्हाला कांद्याच्या मुळाची टोकं काय करायचेत, कट करायचेत. म्हणून त्यांनी सांगायचे कट द टिप्स ऑफ सम रूट अँड पुट देम इन टू वॉच ग्लास. pour some drops of iodine in वॉच ग्लास. म्हणजे त्यांनी सांगितलं की ती जी तोडून ठेवलेली, कापून ठेवलेली जी मुळाची रोप आहे, मूळ आहेत, ती मुळं काय करायचे आहेत, आयोडीन वॉच ग्लासमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ज्या वॉच ग्लासमध्ये ठेवलेले त्याच्यामध्ये तुम्हाला आयोडीनचे ड्रॉप टाकायचे. टेक वन ऑफ द रूट टिप इन ग्लास लाईट, प्रेस इट द हेल्प ऑफ फोर्सेप. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्याच्यामधलं एक काय करायचं आहे, रूट घ्यायचा आहे. टेक वन ऑफ रूट इन ग्लास लाईडवरती घ्यायचा आहे आणि तो काय करायचा आहे, प्रेस करायचा आहे विथ द हेल्प ऑफ फोर्सेप. म्हणजे त्या चिमट्याच्या साह्याने तो काय करायचा आहे, ग्लास लाईडवरती एखादा मुळाचा तुकडा घ्यायचा आहे आणि चिमट्याने तो काय करायचा आहे, दाबायचा आहे. पुढं काय करायचं आहे, ॲड 1 to 2 drops ऑफ वॉटर अँड केअरफुली प्लेस कवर विथ स्लीप ओव्हर इट सच वे दॅट. म्हणजे त्यांनी सांगितले ॲड 1 to 2 drops ऑफ वॉटर. म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा काय करायचं आहे की 1 ते 2 थेंब पाण्याचे टाकायचे आहेत. म्हणजे ॲड 1 to 2 drops ऑफ वॉटर अँड केअरफुली प्लेस कवर स्लीप ओव्हर इट सच वे दॅट एअर विल नॉट बी ट्रॅप्ड बिटवीन. म्हणजे त्यांनी सांगितले की त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची एअर राहिली नाही पाहिजेत. म्हणून त्यांनी सांगितले ॲड 1 to 2 drops ऑफ वॉटर अँड केअरफुली प्लेस कवर स्लीप ओव्हर इन सच वे दॅट एअर विल बी नॉट ट्रॅप्ड बिटवीन. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची हवा राहिली नाही पाहिजेत. अशा पद्धतीने त्याच्यावरती कवर स्लीप टाकायचे आहे. मग पुढं काय करायचं आहे, ऑब्झर्व द प्रिपेअर्ड ग्लास स्लाईड अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे ही जी आपण आत्ता तयार केलेली जी स्लाईड आहे, ती तयार केलेली स्लाईड कशाखाली ऑब्झर्व करायची, ऑब्झर्व द प्रिपेअर्ड ग्लास स्लाईड अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली काय करायची, तुम्हाला ती ऑब्झर्व करायची. ऑब्झर्व द प्रिपेअर्ड ग्लास स्लाईड अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ती काय करायचे, ऑब्झर्व करायचं. विच फेज ऑफ सेल डिव्हिजन डिड यू ऑब्झर्व. म्हणजे त्यांनी म्हटलं की कोणत्या पद्धतीची सेल डिव्हिजनची फेज तुम्ही काय करणार आहे, ऑब्झर्व करणार आहे. विच फेज ऑफ सेल डिव्हिजन डिड यू ऑब्झर्व. स्केच इट्स फिगर. म्हणजे ते काय करा, तुम्ही फिगरने स्केच करा. व्हेरियस फेज ऑफ सेल डिव्हिजन ऑकरिंग इन रूट टिप्स ओनियन आर शोन इन द फॉलोइंग फिगर. म्हणजे वेगवेगळ्या जे सेल डिव्हिजन आहेत ते वेगवेगळे सेल डिव्हिजन काय करू शकता, तुम्ही खालच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करू शकता, पाहू शकता. मग बघा, त्यांनी काही प्रश्न दिलेले आहेत, हे फिगर सेल डिव्हिजनच्या दाखवलेले आहेत. काही प्रश्न म्हणजे त्यांनी सांगितलेले की काय,
व्हॉट डू यू मीन बाय डिप्लॉईड 2n सेल? म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये 2 क्रोमोझोम असतात, 2n म्हणजे 2 क्रोमोझोम असतात, नंबर ऑफ क्रोमोझोम किती 2n आहे, त्याला डिप्लॉय. व्हॉट डू यू मीन बाय हॅप्लॉईड सेल? सिंगल क्रोमोझोम असणार आहे, त्याला एन सेल. व्हॉट डू यू मीन बाय होमोलोगस क्रोमोझोम? समजातीय क्रोमोझोम म्हणजे काय? तर आपल्याला माहिती सेम असतं. वेदर द गॅमेट्स आर डिप्लॉयड ऑर हॅप्लॉईड, व्हाय? म्हणजे जी युग्मक निर्मिती होते ते डिप्लॉईड ऑर हॅप्लॉईड आणि का? हाऊ आर द हॅप्लॉईड सेल आर फॉर्म्ड? कशा पद्धतीने हॅप्लॉईड सेल्स फॉर्म होत असतात. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हॅप्लॉईड सेल? म्हणजे हॅप्लॉईड सेलचं महत्त्व काय? हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत तुम्ही काय करायचे पाहायचे आहेत. हे जे पार्ट आहे हा पार्ट काय झालेला आहे, रिड्यूस केलेला आहे. ठीक आहे, आता थांबू आपण राहिलेला पुढचा चॅप्टर नेक्स्ट लेक्चरला.